शहर आणि जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर वसुली एजंटाच्या टोळक्याचा चक माजलेला आहे। एकंदरच आपण पाहतोय की अजेंडा चौक तसेच खिलवाडी व इकडं महेंद्र हॉटेल आणि तसेच वरती नदीच्या पलीकडे अशा ठिकाणी काही टोळकी 10-15 लोकांची बसलेली असतात आणि ते सातत्यानं रस्त्यावर जाणाऱ्या गाड्या अडवत असतात आणि गाड्या अडवल्यानंतर आम्ही पाहिलं की जर एखाद्या कुटुंब समवेत असेल महिला वगैरे तरीसुद्धा त्या गाडी मालकाशी हुज्जत घालतात, आरेरावीची भाषा करतात, त्यांच्या उत्पन्न होईल असे वागतात, वेगवेगळे प्रसंगी असेल शिवीगाळ करतात। म्हणजेच ही अत्यंत चाललेली ही ती गुंडशाही आहे, दादागिरी आहे। याच्या विरोधामध्ये आज आम्ही पोलीस स्टेशनला पत्र देतोय की एकंदर ह्या जी काही वसुली एजंट आहे त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट बँकिंग आणि फायनान्स यांच्या माध्यमातून मी ट्रेनिंग घेतलेलं आहे का, यांना यांना काही अथॉरिटी आहे का, आणि त्यांनी आरबीआयचं काही नियम आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ती वसुली कशा प्रकारे करायची त्याच्या कुठल्याही प्रकारचा ताळमेळ केला जातो। आज आम्हाला माहिती आहे की संबंधित जी काही मुलं असतात ते गुंडगारी प्रवृत्तीचे आहे, ज्यांनी त्यांना एजंट म्हणून ठेवलेले आहे त्यांचं कुठल्याही कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलिसांनी स्वतः पण केलं नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं ऑपरेटिव्ह लायसन नसताना अशा प्रकारची दादागिरी करणे, दाखवणे, बळजुबरी करणे याचा आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि आम्ही पोलिसांना आवाहन करतोय लवकरात लवकर या तोतया किंवा असणारे जे काही भाडखाऊ एजंट आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। ज्यांना कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाही आणि म्हणजे ग्राहकाशी कसं वागावं, ग्राहकाशी कसं बोलावं, वस्तू कशा प्रकारे करावी या कुठल्याही प्रकारची जाण नसणाऱ्या या लोकांना अडवलं नाही, थांबवलं नाही तर आम्ही येणाऱ्या काळात SP कार्यालयाच्या समोरच आंदोलनाला बसणार आहे। ही जी प्रवृत्ती आहे ती अशी लोकांना का मन चिडते आणि एकंदरच जे महिला आहेत त्या महिलांची सुद्धा आरेरावीची भाषा करतात। आता आम्ही संघटनेच्या माध्यमातून एखाद दुसरा आम्ही गाड्या सोडण्याचा सोडतो, परंतु ज्यांच्या गाड्या सोडलेल्या आहेत त्या गाड्या अशा दादागिरी करून वसूल केल्या आहेत त्या एखाद्याचा एक जरी हप्ता टाकला तरी त्यांना दम देऊन गाडी ओढतात, निघून तिथं त्या वाहनतळात तिथं धावतात आणि त्या वाहनतळाची पुन्हा त्याची दादागिरी वेगळी सुरू होती। म्हणजेच यांचा बिलीजुलं चाललेला आहे। तो वाहनतळवाला आणखी बाहेर थांबणारे अशा पद्धतीनं तिथं पुन्हा सेटलमेंट करतात, नाहीतर मग एखाद्याला मारहाण करतात। हे चाललेला जो प्रकार आहे तो अत्यंत गैरप्रकार आहे, साताराच्या इतिहासामध्ये काळीचा विषय आहे आणि त्याचा आम्ही पुनश्च निषेध करतोय। लवकरच याबाबत पोलिसांनी योग्य ती कारवाई नाही केली तर याबाबत रिपब्लिकन पक्षाच्या युवक कामगार जनरल कामगार युनियनचे जिल्हा अध्यक्ष आहेत, तसेच आमच्या वाचवागडी जिल्हा अध्यक्ष आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष पश्चिमचे आमचे आहेत, आपलं बापू आहेत, नंतर आपले कार्याध्यक्ष जिल्ह्याचे राजेश ओवाळ आहेत, इत्यादी सर्वजण थांबलेले आहेत आणि लवकरच याबाबत पोलिसांनी 8 दिवसामध्ये योग्य तो निर्णय नाही घेतला तर रिपब्लिकन पक्षाचं 15 ऑगस्ट रोजी तीव्र स्वरूपाचं आंदोलन या बाबतीत होईल एवढं मात्र निश्चित।